कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत। मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यानंतर त्यांना जामीनही मंजूर केलाय। मात्र आता या प्रकरणी कोकाटे वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत। पाहुयात या सगळ्या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांचा आणखी एक मंत्री अडचणीत। माणिकराव कोकाटेंना शिक्षा आणि जामीन। माणिकराव कोकाटे अडचणीत येणार। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना फसवणूक प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर 2 तासातच त्यांना जामीन मंजूर झालाय। मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट कागदपत्र सादर करून लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहेत विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे। आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते यूएस डिपार्टमेंटला, त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे। 1995 साली कोकाटेंनी 2 सदनिका लाटल्याचा आरोप। कॅनडा कॉर्नरच्या निर्माण ह्यू अपार्टमेंटमध्ये 2 सदनिका मिळवल्या। मुख्यमंत्री कोट्यातली सदनिका लाटल्याचा कोकाटेंवर आरोप। कागदपत्रांचा फेरफार, फसवणूक केल्याचा आरोप। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटेंविरोधात याचिका दाखल केली। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। कोर्टाकडे त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता। कोर्टाने जामीन अर्ज मंजूर केलेला आहे। अपील दाखल होईपर्यंत हा जामीन कोर्टाने मंजूर केलेला आहे। तर यामध्ये जी त्यांना शिक्षा झालेली आहे ते वरती अपील सेशन कोर्टात दाखल करतील। अपील दाखल केल्यानंतर ही जी खालची जी आहे ती शिक्षेची स्थगिती होईल आणि पुढे अपील चालेल। 2 वर्षांची शिक्षा होऊन नंतर कोकाटेंना जामीनही मंजूर झाला। त्याबाबत आम्ही माणिकराव कोकाटे यांना विचारलं असता ते काय म्हणाले ते पहा। हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे। त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा मध्ये फरक आहे। आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार आहे। माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला असला तरी ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। कलम 420 अंतर्गत तुम्ही दोषी ठरवला आहे। सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्रामध्ये फेरफार, त्याला फोर्जरी म्हणतात, त्याच्यामध्ये तुम्ही दोषी ठरलाय। तर नैतिकतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तत्काळ तुम्ही राजीनामा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये जनता रस्त्यावर उतरेल। मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटेंवर आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता विरोधक करतायत। त्यावर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी माणिकराव कोकाटेंची पाठराखण केली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये या निर्णयाच्या विरुद्ध अपील दाखल करणारे आम्हाला विश्वास आहे की खालच्या कोर्टाच्या या शिक्षेविरुद्ध त्यांना स्थगिती मिळेल। ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे राजीनामा देण्याचं कुठलं कारणच नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांवरून आधीच धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत। त्यांच्या राजीनाम्याची ही मागणी केली जाते। त्यातच आता अजित पवारांचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटेही अडचणीत सापडलेत। त्यामुळे माणिकराव कोकाटेंवरून विरोधक आणखीन वातावरण तापवणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।